तुमच्या वडिलांनी बँकेत तुम्हाला नॉमिनी केलं काय? म्हणजे सगळे पैसे आता तुमचे होणार का? उत्तर आहे नाही. हे एक मिनिटात समजून घेऊया. नॉमिनी आणि लिगल हेअर मधला फरक. नॉमिनी म्हणजे फक्त त्या पैशांचा किंवा मालमत्तेचा तात्पुरता रक्षक म्हणजे ट्रस्टी. समजा एखाद्या व्यक्तीने बँक खात्यात आपल्या मुलाचे नाव नॉमिनी म्हणून दिलं, त्या व्यक्तीच्या निधनानंतर बँक ते पैसे नॉमिनीला देईल. पण याचा अर्थ ते पैसे कायमचे नॉमिनीचे झाले असा होत नाही, कारण त्या पैशांवर खरा कायदेशीर हक्क असतो लिगल हेअर म्हणजेच कायदेशीर वारसांचा. लिगल हेअर म्हणजे कोण? त्यांना कायद्यानुसार किंवा मृत्यू व्यक्तीच्या मृत्यूपत्रानुसार मालमत्तेचा हक्क मिळतो. उदाहरणार्थ पत्नी, मुले, आई किंवा इतर कायदेशीर वारस. म्हणजे नॉमिनी पैसे स्वीकारतो, पण लिगल हेअर ठरवतो की त्या पैशांचा अंतिम मालक कोण असेल. समजा राहुल यांनी त्याच्या मित्राला बँक खात्यात नॉमिनी केलं, पण राहुल याच्या मागे पत्नी आणि 2 मुले आहेत. राहुल याच्या निधनानंतर बँक पैसे मित्राला देईल, पण त्या पैशांवर अंतिम कायदेशीर हक्क पत्नी आणि मुलांचाच असेल. म्हणून लक्षात ठेवा, नॉमिनी म्हणजे रिसिव्हर, लिगल हेअर म्हणजे ॲक्च्युअल ओनर. अशी सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.